हॅलो मित्रांनो, मी निखिल गुंजा स्वागत करतोय परत एकदा तुमचं नवीन ब्लॉग मध्ये। तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं। आणि लास्ट ब्लॉग कसा वाटला एकदा कमेंट मध्ये नक्कीच सांगा। देन आता मी झालेलो आहे रेडी होऊन मी निघालेलो आहे संगमनेरला। सो आपले 2-3-4 असे खूप काम आहेत आपल्याला। साईला जायचं आहे, सो परत सर्व्हिसचं नाही, लगेच इन्शुरन्स बद्दलचे काही काम आहेत। आता 1 इयर कंप्लीट होते नेक्स्ट मंथमध्ये गाड्यांचे, सो खूप काय आता बाकीचे काम आहेत। सो तुम्हाला पुढं सांगतोच। पहिले आता गाडी वॉश करून आणलेली आहे मी, गाडी लावलेली साईडला पार्किंगला। देन आता निघूयात, की घेतलेली आहे, माझं आवरलं आहे, आता मी निघतो। आणि अजून एक सीन आहे, तुम्ही गाडी काही गेलो सांगतो। हे इथं एवढे जो मुरुम दिसतोय ना, हा सगळा रोडचा आहे, कारण रोडचं काम चालू आहे। या रोडचं नाही, आपला जो नवलवाडी फाट्याचा रोड आहे ना, जोगांदा रोड मी दाखवत होतो, त्याचं काम चालू आहे। आणि आपली गाडी इकडे, चला जाऊयात गाडीकडे। इथं लावली होती मी गाडी। देन चला, आता सीन असा आहे ना, इकडून जाता येत नाही, कारण की इकडे वर्क चालू आहे। JCB दिसत असेल थोडा दिसला, थोडं येल्लो। सो आता आपल्याला इकडनं पूर्ण एक राऊंड मारून जावं लागतं। काय आता तुम्हाला जे आहे ते बरं आहे। हमारी व्यथा ऐसी ही कुछ हमारी व्यथा है, चलो अंदर चलता। आता जस्ट गाडीत बसलेलो आहे, गाडी चालू केली 1 मिनिट, पण आता काय ओळून घ्यावं लागणार आहे, बिकॉज तुम्हाला सांगितलं तिला रोड बंद आहे। तर जाऊयात। आणि हे यार काम चालू होईपर्यंत, सॉरी काम कंप्लीट होईपर्यंत आहे ना, खूप राऊंड मारून जाणं आहे। ते काय आहे, फार कंटाळा येऊन जातो बरं का, बट नो ऑप्शन्स हा ना। आणि आता इकडनं जायचं आहे। हे बघा, आपलं कर्टन्स नीट दिसणार नाही, बट आता ऑप्शन नाही आहे। तुम्ही तर हलण्यावरून बघत असाल ना, किती डुलू चाललं। आता हे काम कंप्लीट व्हायला 2-1 महिने जाणार आहे, त्याच्यामुळे 2-1 महिने आपल्याला असंच। हे बघा, आपली ओरा दिसली का? हा, ओराची पण एक वेगळी मगजमारी आहे यार। ते ओराचं सीन असं आहे ना, ते इन्शुरन्सचा एवढा मोठा विषय झालाय। मी तुम्हाला अकोल्यातून बाहेर पडतो, बिकॉज ना आज बाजार आहे आज, सो त्याच्यामुळं एवढी गर्दी राहणार आहे गावात, आपल्याला प्रॉपर शूट नाही करता येत। हे गर्दी बघू का हे बघू, त्याच्यामुळे मी बाहेर पडलो ना, मग तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी काय आहेत। आता पहिले मी इथून बाहेर होतो, ओके, भेटतो थोडंसं पुढे गेल्यानंतर। किती आपल्याला सफरिंग करून जायचंय या रोडने, जाऊन पुढून पार इकडून तिकडून टर्न। आणि हा रोडची कंडिशन बघा, एक एवढी गंदी। इथं सुद्धा वर्क चाललेलं आहे साईडला, हे बघा। चला आता निघूयात पुढे। सो गाईज, आता आलेलो आहे मी एक सुगावपर्यंत आलेलो आहे। अकोले सोडलेलं आहे अकोले मागच सोडून दिले, पुढं नको, पुढं चांगलं नाही वाटत। हां, सर मेन इश्यू सांगायचा आज झालं ओराचा। 1 मिनिट, थोडंसं गिअर चेंज करत आहे। जसं की तुम्हाला सांगितलं का पॉलिसी असं हे आलेलं आहे एरर। तो एरर चेक करायला नाशिकला दाजींना पाठवलेलं। ते दाजी गेले ते नाशिकला HDFC एग्रोच्या ऑफिसला, मेन ऑफिस नाशिक आहे अँड नगर आहे। सो आपल्याला जवळ नाशिक पडतं आणि नाशिकला दाजी असतात, त्याच्यामुळे त्यांना सांगितलेलं तिथं जाऊन या। सो तर गेलते, तर त्यांचं असं म्हणणं आलं आहे की तुम्ही ना, हे काही तर होणार नाही, आणि तुम्ही तुमच्या जिथं पॉलिसी केलेली आहे तुम्ही त्यांना बोला, ते त्यांचं करतील। म्हणजे तिकडून तर डायरेक्ट त्यांनी नाही म्हणलेलं आहे का होणारच नाही। सो असं तर काही होत नाही, होतं ती गोष्ट होती, क्लिअर करता येते, एंडोर्समेंट होती, बट आता यांनी का केलंय असं का सांगितलं आय डोंट नो। आता तेच बघायचंय, त्यासाठी चाललेलो आहे मी। एवढे दिवस काय टाइम नव्हतं, सो बरेच बाहेर इकडं तुम्ही जसं बघितलंच कुठं गेलं, तरी एका जागेवरचं केलेलं नाही आहे। देन काय असं हे टाइम नसतो ना, सो त्याच्यामुळं अँड अशा काही गोष्टी आहेत। देन आपलं
अँड दुसरं म्हणजे आता हिला 1 इयर कंप्लीट होत आहे. सो हिचा पण आपल्याला इन्शुरन्स रिन्यू करायचा आहे. 2-3 कंपन्यांचे मी मागितले होते कोटेशन आलेले आपल्यापर्यंत. एक कोटेशन 40,000, एक 38,000, एक 21,000, एक 24,000. अरे यार कन्फ्यूज करून टाकलं यांनी. कमीचे काय आहे जास्तचं काय आहे हेच कळत नाही प्रॉपर. बट ते कमी जास्त मध्ये विषय असा आहे ना की ॲडॉन्स असतात काही. इंजिन प्रोटेक्शन, गिअरबॉक्स प्रोटेक्शन झाले, ग्लास प्रोटेक्शन झाले, असे समथिंग असतात न्यू ॲडॉन्स. सो त्याचे पण काही चार्जेस ते नो क्लेम बोनस असतो. सो आपला क्लेम तर झालेला आहे ऑलरेडी. एक ग्लास वगैरे ते आपण चेंज केलं तर फ्रंटची, त्याच्यात तर क्लेम झालता. सो त्याच्यामुळे नो क्लेम बोनस NCB काय भेटणार नाही आपल्याला. बघूयात आता आपण कशी पॉलिसी हे करते. आपण दोन्ही शोरूमला व्हिजिट करतोय, त्यांचं काय म्हणणं आहे. नाहीतर मग आपण बाहेरून डीलर बाहेरचं आफ्टर मार्केट डीलर बघूच. देन आता चाललंय हळूहळू, कळतच तुम्हाला पुढे काय करतोय काय नाही. अँड यार 1 इयर कंप्लीट म्हणजे खूप काय हिची PUC येते, इन्शुरन्स येतोय. आता हिची 50,000 किलोमीटरची सर्व्हिस सुद्धा ड्यूला नाही आहे लगेच, पण थोड्या दिवसात ती पण येईल. खूप काय यार, मगजमारी चालू असते ना मला सांगता एवढी. देन आपलं बाकीचं एक वर्क वगैरे ते खूप काय काही गोष्टी सांगता नाही येत, पण असतात नाही का. ते आपण काही गोष्टी अशा आहे का कॉन्फिडेन्शियल असतात. गोष्टी जरा जास्तच कॉन्फिडेन्शियल असतात, त्याच्यामध्ये सांगता येते नाही आपल्याला प्रॉपर. हा एक विषय असतोच. देन आता काय जसं चालेल बरं आहे. देन लास्ट ब्लॉग कसा वाटला तुम्हाला. एवढा काय जास्त ब्लॉग नव्हता केलेला आहे मी, सो जास्त झालेलं नव्हतं फिरणं तिथे. आणि देन तिथं तो विषय होताच. आणि अजून दुसरं काय आपल्याला, हा साईला जायचं आपलं एक पेमेंट त्यांच्याकडे राहिलेलं होतं. सो ते पण एक कलेक्ट करायचं आहे मला. 4 to 5 months जुनं आहे ते, अजून ते कलेक्ट केलेलं नव्हतं. सो ते एक कलेक्ट करायचं आहे मला. देन आपण 26 जानेवारीला निघतोय. सो ट्रिप आहे ती मी तुम्हाला सांगेलच, तेव्हा निघेल तेव्हा कळेल तुम्हाला डायरेक्ट. लवकर नाही सांगणार, सस्पेन्स. सो चला जाऊयात आता पटापट. निघतो मी. किती वाजलेत, 12:15 वाजले. त्या खूप लेट झाला. मला परत लवकर यायचं, इथे पण काम आहे जरा अकोलेमध्ये. आता मी कळसपर्यंत आहे, एक 15-20 मिनिटमध्ये पोहोचल मी संगमनेरमध्ये. परत तेवढे कामं पटापट आवरून निघायचं आहे. खूप असं काय म्हणतात शेड्यूल जाम आहे. पण बघतो आता 2-3 ऑफिसला जायचं आहे, त्याच्यामुळे यार चक्र आहे. कळवेल तुम्हाला मी कुठं जातोय, कुठं आपल्याला काय कोटेशन भेटतंय, कुठं काय भेटतंय. काम चालू आहे. अरे भाई हे बघ क्या हे बना दिया है भाई. हा तर बायपासचं काम चालू आहे. सो आपल्याला साईडने जावं लागतंय. सर्व्हिस रोडनी सगळे रोड काढून दिलेले आहे, त्याच्यामुळं आता आपल्या घराच्या तिथंच काम चालू आहे मेन. सो त्याच्यामुळं 1 मिनिट आता मी आहे ना घेतो काढून येतो. हे बघा वरती ना टोटल फोडलेलं आहे सगळं. चच्चा लोक चला हे इथल्या इथं जाण्यासाठी तुम्हाला सांगतो एवढं फिरून यावं लागतं ना मला. हे बघा वरती टोटल फोडलेलं आहे. मला जरा पुढे गेल्यावर थोडं क्रॉपिंग दाखवतो. 1 मिनिट. स्पीड ब्रेकर पण येत भाई. वन मिनिट आलाच. ऑलमोस्ट डन आहेत. हे बघा फुल अख्खा फोडलेला आहे. वर्क चाललेलं आहे इथं साईडला सगळं. आणि मला इकडं जायचं आहे. आधी ना लंच ब्रेक होतो 1 वाजता. सो आधी साईला जाऊन यावा. देन मग हे बघा आपलं घर. चला
आता चला, हे ऊस गाड्यांमुळे ना यांच्यापासून लय सावध राहावं लागतं. काय आपल्या गाडीला ब्रेक आहे पण त्या बिचारा मुख्य जनावरांना त्यांना ब्रेक नाही आहे ना, त्यांचे हाल आहे. पण आता काय करू शकतो आपण, काय लय वेळा असतात भाई, पागितलेले तुम्ही. ओ बंधू, साईमधून निघालोय. पुढची गोष्ट आता मी जरा बाहेर गेल्यावर सांगतो. ओके, तर विषय असा झाला तिथे. सो 19 तारखेनंतर त्यांचे ते GST बिलचं जे असतं ते ऑइल चालू झालेलं आहे. देन आपलं आज पेमेंट जमा होऊन जाईल. सो हे काम तर आपलं मिटलं. आता आपल्याला HDFC इग्रोच्या ऑफिसला जायचं आहे. तिथं बघू आता त्यांचा काय विषय, नंतर मग बाकीचे बघूयात. परेड तो होणी ही चाहिए अजून की आज मला फार पाहिजे त्यांच्या, बघतो ते जाऊन आणि मग सांगतो डिटेल्स. यार HDFC कडून आहे ना ही अपेक्षा नव्हती यार. एवढी भारी कंपनी आहे, एवढं भारी समजत होतो त्या कंपनीला मी, भारी सर्व्हिससाठी. ICICIचं सर्व्हिस चांगली वाटली मला त्याच्यापेक्षा. व्हेरी बॅड HDFC, व्हेरी बॅड. जर त्यांनी अजून नाही करून दिलं ब्लॉक आपल्याकडून, HDFC इग्रो इथून पुढं नाही करणार कोणत्या गाडीचं. एक साल आधीच एवढा यांचा कॉस्टली आहे बाकीच्यांपेक्षा, एवढं जास्त प्रीमियम घेतात आणि त्यात असा विषय. इथे गाडी पार्क केली टॉप 10 मध्ये. आता फर्स्ट फ्लोअरला ऑफिस जाऊयात चला, मग तुम्हाला सांगतोच मी, जरा फिरून येतो. खूप दिवसानंतर आलो यार. सिस्टम आहे रे, सिस्टम हँग झालंय आमचं सिस्टम. तर काय तुम्हाला गाडीत बसलं मी प्रॉपर सांगतो. तर विषय असा आहे ना, आता कंपनीला फोन केलेला. सो कंपनीचं म्हणणं आहे का तुम्ही फिजिकली जाऊन करून घ्या ते, म्हणजे जी ब्रांच आहे नियरेस्ट ब्रांच आपली येते, म्हणजे इथं अजून ते ऑथॉरिटी नाही त्यांच्या संगनवर ब्रांचला. तर मेन ब्रांच येते एक तर नाशिक नाही तर नगर. देन नगर तर लांब आहे आपल्याला, सो नाशिक जवळ आहे. सो जसं की मागं दाजींना पाठवलं होतं आपण, तेव्हा तर त्यांनी नकार दिलाय. म्हणलं आता त्यांना पाठवून काय उपयोग नाही, जावं तर आपल्यालाच लागेल. मग आपण जाऊन बघूयात की काय विषय आहे. आधी बघूयात, म्हणजे आता ते कंपनी तर डायरेक्ट सांगितलंय की तुम्ही ब्रांचलाच होईल. ते 15-20 मिनिटचं काम आहे यार, चालय इंडोसमेंटचं. काय बावलटपणा चालू आहे ना त्यांचा कळत नाही यार. ब्रांच हे ना, कंपनीला कधी कधी दोष येऊन उपयोग नसतो. सगळे सूत्रधार आहे ना, ही ब्रांच असते, ब्रांच साले. हे बघा अरेनाचा टेंट, हे ब्रांचवर डिपेंड आहे सगळं यार. ब्रांच आहे ना, ते एम्प्लॉई आहेत. एम्प्लॉय काही खरं नाही त्यांचं. सो असं काही सीन आहे. आता गेल्याशिवाय तर काही होणार नाही, ते जावं तर लागेल. आता बघू आता दादांना कशी टाईम भेटेल. जर माझा झालाच चक्कर तर मग मी जाईल. जसं दादांना टाईम भेटेल त्याच्यानंतर मग बघूयात आता मी आणि ते. अदरवाईज काहीच करू नाही शकत आपण. आता चाललोय मी इकडे, मला एक शानला जायचं आहे. तिथं पण एक काम आहे पॉलिसीचं. देन त्याच्या आधी आय थिंक कॉलेजला जायचं आहे, कॉलेजवर पण काम आहे आपलं. सो आपला तर मेधा फेस्टिवल येत आहे जवळच. सून कम एंड सून. यश हे घुसाघुस करताना झालं यांच्यामुळं. हे अशा गाड्यांचं नुकसान होतं. आणि बोलणारे कोणाला बोलणारे, मोठी गाडीवाल्याला, कारवाल्यालाच बोलणार. बाईकवाले जस की चुकत नसते नाही का. मेंटॅलिटी करो मेंटॅलिटी. अय भैया बघ्या, गनमन होती तर घुसायचंच नाही मध्ये. आणि आता CNG भरतो मी, जरा थोडा फ्युल अप करतो, देन मग जाऊयात. सॉरी, चला आता पुढे भेटतो. तर गाईच निघलेलं आम्ही.
लगेच नाही निघलेलो, अजून आम्हाला निघायचं. बारीक आता कुठं चाललोय आपण? संगमेरला. काय बारीक? हेच तीन चेहरे, हेच तीन चेहरे तुम्हाला दिसणार आहे आणि दिसणार आहे म्हणजे आपल्याला. सो पब्लिकला कळलं पाहिजे ना नक्की आलेले आहेत. MS17 वरून तर कळणार आहे त्यांना श्रीरामपूर आहे, पण नावावरून कळणार आहे त्यांना गाडी कुठून आली नक्की. हा ना. सो तुम्ही आता थोडे शॉर्ट एन्जॉय करा, देईन आम्ही आता निघतो पुढे. बारीक बारीक कंटाळला पारी गप घरी अभ्यास केला असता का रे. हा चालू आहे आता वर्क इन प्रोग्रेस, नंतर वॉशिंग. फिल्मिंग तर डन आहे आपली आणि आता 3000चं फ्यूल अप करतो. 30 लिटर करतोय. किती वाजता काय माहिती आता बघूया दादा. प्रॉपर आहे म्हणजे आपल्याला पहाटे निघायचं, त्याच्यामुळे टेन्शन नाही जास्त. नाही ना आता बाकी तर काही विशेष नाही आहे. फिल्मिंग प्रॉपर झालेली आहे. आता जाऊन संकेतकडं वॉशिंगला लावायची. मग बारीक कंटाळला का रे आहे ना. आता बघूयात किती वाजता आहे, त्याच्यावर निघूयात आपण. तर ते पहाटे आपल्याला टेन्शन नाही राहणार आता प्रॉपर. सो गाईज आता निघलेलो आहे आम्ही फ्यूल अप करून पूर्ण. अँड फक्त एक पोल बाकी आहे आमचं. एक 600 किलोमीटरची रेंज आहे आता. बघूया आता उद्या सकाळी म्हणजे पहाटे निघल्यावर किती जाते गाडी आपली. देन तेवढे किलोमीटर आपले होणारच आहे वन साईड का होणार म्हणजे एक टाकी आपण जातानीच संपवणार आहे. जाताना एक टाकी 30 लिटर जातानी 30 लिटर संपणार आहे आपला प्रॉपर मध्ये. देन आता फिल्मिंग वगैरे ते एकदम प्रॉपर झालेलं आहे. आता संकेतकडं वॉश करून घेतो गाडी मी. देन मग घरी लावायची आणि पहाटेच निघायचं. सो एवढंच होतं आजच्या ब्लॉगमध्ये. आपलं स्पेशल काही नव्हतं. देन आता लास्टला तिथं संकेतचं, नंतर मग डायरेक्ट तुम्हाला मालवण सिरीज आपली चालू होती. आता जेव्हा तुम्ही हा ब्लॉग बघशाल तेव्हा आम्ही डायरेक्ट मालवणमध्ये असू. सो स्टे ट्यून, तुम्ही विदाउट स्किप बघत चला. एक सेवडकर एक ब्लॉग येणार आहेत का हो काका, एक कडकमध्ये. हो चला आता डायरेक्ट अकोल्यात भेटतो. रोडला तसं काही नाहीच दाखवायला आता. लास्ट स्टॉप संकेतकडे आणि आपले वॉशिंग झालेली आहे म्हणजे आता ऑलमोस्ट डन आहे. जयची झालेली आहे प्रॉपर. मंडळी आपली इथं आहे अँड तिथलं काम पण ऑलमोस्ट डन आहे. थोडंसं आता किरकोळ बाकी आहे. किरकोळ एकदा हे उरकलं ना नंतर तुम्हाला कळलंच ना की इथं प्रॉपर विषय काय बाकी. हो पब्लिक. सो गाईज आता आलेलो आहे मी घरी. गाडी वगैरे पार्क केलेली तिथे आपण. देन वाजलेले आहेत आता 9. आता मला आवरून म्हणजे बॅग वगैरे पॅक करून झोपायचं आहे. सो बिकॉज सकाळी लवकर उठून आम्हाला निघायचं आहे. आपला रन मोठा आहे. समथिंग 650 ते 700 किलोमीटरचा वन साईड रन आहे. देन म्हणलं हे आपल्या जसं की आपल्या विटारावर आहे तसंच हे आपल्या गाडीवर लावायचं आहे ब्रेझाला. सो हे एकदा लावतो तुम्हाला दाखवतोच. आता जातो मी गाडीकडे. गाडी साईडला पार्क केलेली आहे आणि एवढीच अशी काही तयारी केलेली आहे. सो काही टाकलं नाही मी बिकॉज काही टाईम नाही भेटलेला. सो एवढं घाई चालू आहे ना सगळं. आता तुम्ही तसे उद्या नेक्स्ट पासून तुम्ही सिरीज चालू होईलच. कशी वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगत जा. आणि हा ब्लॉग तुम्ही जेव्हा बघशाल तेव्हा आम्ही असणार आहे मालवणमध्ये. तर लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. चांगले चांगले व्हिडिओज येणार आहे आता. ओके आता मी डायरेक्ट तुम्हाला गाडीकडे आलेलो आहे आता गाडीकडे. आणि फिल्मिंगमध्ये गाडी पहा एकदम चुम्मा दिसते नाही का. सो हे बघा या इथे ह्या जागेत लावायचं आहे आपल्याला. 1 मिनिट. सो इथे लावायचं आहे मला. आता थोडंसं मग गाडीतून फडकं काढतो, पुसतो आणि मग तुम्हाला दाखवतो. तर हे आता मी जरा लावतो. फडक्याने नीट पुसून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथून हे नीट असं थोडं रगडू काढावं लागेल पण होईल. अरे यार ते जरा खूप दिवस झाले ना त्याच्यामुळं. ओ माय गॉड
विषय व्हायला बसलाय. सो मी जरा नाही हे पटापट काढून हे करतो मग दाखवतो मला सांगतो. हे बघा एकदम प्रॉपर बसलंय. एवढी मगजमारी करावं लागली ना याला. सीन काय आला कुठे गेलं रे ते. हा आहे ना त्याला थर्ड क्लास पेपर तुम्हाला सांगतो चिकट नव्हतं त्याला काही. हे बघा आज सीन झाले थोडेसे ना. मी आता तिकडे गेलो ना बघल कसं काय राहत आहे. नाहीतर प्रॉपर हे करून गेलं नाही का प्रॉपर बनवेल. सो आता हे फडकं वगैरे ठेवतो. सो पाण्याचं कॅरेट वगैरे आत ठेवून द्यायचं आहे मला. देन आपली गाडी सगळे ओके आतमध्ये तरी ओके सगळं मग होईल. सो कसा वाटला आपला ब्लॉग हा कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवा. इथून पुढचे ब्लॉग्स एवढे कडक येणार आहेत ना आता ट्रिपचे एक नंबर. सो नवीन असाल तर हा आपला ID आहे निखिल गुंजा 0014. याच्यावर सबस्क्राईब करा. हे बघा आपले चालू आहे काम थोडं. ओके भेटूया परत एका नवीन ट्रिपच्या फ्रेश ब्लॉगमध्ये.